अमरावती शहरातील नागरिक गेल्या 2 दिवसांपासून कचऱ्याच्या समस्येमुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत। 1 डिसेंबरपासून शहराचा कचरा संकलनाचा करार मुंबईच्या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे गेला, परंतु कंपनीकडे पुरेशी वाहने आणि कर्मचारी नसल्याने कचरा उचलणे पूर्णपणे ठप्प झाले आहेत। अमरावती शहरात गेल्या 2 दिवसांपासून कचऱ्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे। शहरातील मुख्य बाजारपेठ, इतवारा परिसर, जुनी तहसील, नेहरू मैदान, चित्रा चौक, कॉटन मार्केट अशा अनेक ठिकाणी कचऱ्याचे प्रचंड ढिगारे साचले आहेत। 2 दिवसांपासून हा कचरा उचललाच गेला नाही आणि त्यामुळे दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। कारण एकच 1 डिसेंबर पासून शहरातील कचरा संकलनाचे काम कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे सोपविण्यात आले आहे, पण कंपनीकडे पुरेशा वाहनांचा आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने संपूर्ण शहरातील साफसफाई ठप्प झाली आहे। नागरिकांचा संताप वाढत असून प्रश्न एकच, कॉन्ट्रॅक्ट दिलं पण काम का सुरू नाही? ज्या ठिकाणी कंटेनर ठेवलेले आहेत त्या ठिकाणांहून गेल्या 2 दिवसात अजिबात कचरा उचललेला नाही। साबणपुरासारख्या निवासी भागात तर कचरा कंटेनर बाहेर वाहून रस्त्यावर पसरलाय। परिसर रहिवासी असल्याने नागरिकांना आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झालाय। मजेदार म्हणजे रोज तपासणीसाठी येणारे अधिकारीही गेल्या 2 दिवसांपासून साबणपुरा भागात दिसले नाहीत। दरम्यान मंगळवारी दुपारी साबणपुरा भागातील कंटेनर मध्ये अचानक आग लागली। नागरिकांनी तात्काळ मनपाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली। कचरा न उचलण्याचे कारण विचारले असता जबाबदार अधिकाऱ्यांनी सांगितले की कोणार्कचे शहरात काम नवीन आहे, समजून घेण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतील। पण प्रश्न असा की कोणार्कने शहराचे स्वरूप, गरजा आणि कामकाज समजून घेतलेच नाही, तरीही हा मोठा कॉन्ट्रॅक्ट कशावर ठेवून घेतला? कचरा संकलनासाठी ना पुरेशी वाहने, ना कर्मचारी, मग काम सुरू तरी कसं करायचं? नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर अखेर कोणार्क कंपनीला आतापर्यंत काम करणाऱ्या पूजा कंपनीकडून वाहनं आणि कर्मचारी भाड्याने घ्यावे लागले। स्वच्छतेसाठी कठोर पावले उचलणाऱ्या मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या स्वच्छता अभियानावर कोणार्कने अक्षरशः पाणी फेरल्याचे चित्र 2 दिवसांच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण शहर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ढकललं गेलंय।